नमस्कार मंडळी, आज सकाळी पंढरपुरात माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी विद्यार्थ्यांसाठी एक योजना लागू केली आहे, ज्यामध्ये इयत्ता 12वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना 6,000 रुपये, डिग्री झालेल्या विद्यार्थ्यांना 10,000 रुपये स्टायपेंड देण्यात येणार आहे। तर आपण विद्यार्थ्यांकडून जाणून घेऊया की ही योजना त्यांना आवडली आहे नाही आवडली आहे, किंवा या योजनेचा उपयोग त्यांना कशा पद्धतीने होणार आहे हे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया। तुझं नाव? करुणा शिंदे। आता सध्या काय करतेस? मी सध्या सेकंड इयरला इंटेरियर डिझायनिंग करते। काय वाटतं, शिंदे सरकारने जी योजना आणली 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी 6,000 आणि डिग्री झालेल्यांसाठी 10,000, तर यामुळे खरंच महाराष्ट्रातली बेरोजगारी जाणार आहे का? बेरोजगारी तर स्वतःच्या स्किल्स वरती आहे। आता तुम्ही तुमच्याकडे काय स्किल्स आहेत काय नाही त्याच्यावरती आहे, तुम्ही कसं कराल। बट तुम्हाला कुठेही जॉब हवे, चांगल्या कंपनीमध्ये जॉब हवे, तर ते लोक नक्कीच एक्सपिरियन्स मागतात। सो ते एक्सपिरियन्स गेन करण्यासाठी तुम्हाला इंटर्नशिप करावी लागते, जी सध्या कोणी म्हणजे पेड इंटर्नशिप नाही करत। आणि गव्हर्नमेंट थ्रू ज्या इंटर्नशिप्स येतात आपल्याला त्या पेड नसतात, त्या फ्री इंटर्नशिप्स करायला लागतात आपल्याला। सो जे स्टायपेंड मिळणार आहे, सो त्याच्याने पेमेंट पण आपल्याला मिळत जाईल। तुझं नाव? समीर पंडित। सध्या काय करतोय? सध्या मी माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट करतो। ओके, काय वाटतं, शिंदे सरकारने जी योजना आणली आहे त्यामुळे खरंच विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे का? विद्यार्थ्यांना खूप याचा लाभ होणार आहे, कारण गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये एवढी इंटर्नशिपची काही अपॉर्च्युनिटीज नाही, त्याचे काही आपले पैसे काही एवढे भेटत नाही एवढं ऐकून नाही। तर गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जे हे काम आहे तर त्याच्याही मुलांना गव्हर्नमेंट साईडला यायला खूप अपॉर्च्युनिटीज भेटतील आणि गव्हर्नमेंट नक्की कशी काम करते आणि जे पोस्ट उपलब्ध असतात त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन देते। ओके, तुझं नाव? माझं नाव साहिल पोळ। काय वाटतं, शिंदे सरकारने जी योजना आणलेली आहे म्हणजे 12वीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना 6,000 आणि डिग्री झालेल्यांना 10,000, तर ही अमाऊंट बरोबर आहे का? इतक्यामध्ये होईल का विद्यार्थ्यांनी सगळं? असं बघायला गेलं तर इतक्यामध्ये होईल, पण कसं आहे की आता समजा गव्हर्नमेंट इंटर्नशिप असं आले, आपण ॲज अ गव्हर्नमेंट लेटर आपल्याला जर भेटला कुठल्या गव्हर्नमेंट सेक्टरमधनं, तर आपल्याला पुढे जाऊन पण खूप उपयोगी पडणार आहे। प्रायव्हेट सेक्टरला पण आपल्याला उपयोगी पडणार, कारण आपण गव्हर्नमेंट इंटर्नशिपची लेटर दाखवतो। आणि प्लस आता गव्हर्नमेंट ही स्वतःहून आपल्याला इंटर्नशिप आणि प्लस पेड इंटर्नशिप देते, हे खूप चांगली गोष्ट आहे आपल्याला। नमस्कार, तुझं नाव? विधान खाना। मी AIDS करतोय, कम्प्युटर इंजिनिअरिंग करतोय मी SAT। काय वाटतं, 12वीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना जेव्हा 6,000 रुपयाचं स्टायपेंड देण्यात येईल तर त्यांच्यामधले असणारे स्किल्स अजून वाढतील का? हो, नक्कीच वाढतील, कारण कधी आता कसं होतंय बऱ्याच मुलांना त्याचे स्किल्स असतात। फॉर एक्झाम्पल ऑटोकॅड झालं, ग्राफिक्स झालं, सो पैसे नसल्यामुळे त्या लोकांना ते करता येत नाहीये। सो जर यांना ही अमाऊंट भेटत असेल तर नक्कीच त्यांना कुठेतरी सपोर्ट भेटेल गव्हर्नमेंटकडनं आणि त्याला स्किल्स वाढवता येईल। सरकारने लाडकी बहीण योजना जेव्हा लागू केली होती त्यानंतर अनेक विद्यार्थी म्हणत होते की लाडक्या भावाचं काय, मग आता लाडक्या भावासाठी योजना सरकारने आणली, तर त्याविषयी तुला काय वाटतं, त्याचा फायदा खरंच होईल का मुलांना? होईल। त्या इंटर्नशिपमुळे खूप फायदा भेटेल, कारण की पोरासनी कम्प्युटर कोर्स आणि करायला लागतं, मग त्यासाठी ह्या इंटर्नशिपमुळे मी कम्प्युटर कोर्स पण करू शकतो आणि ह्यांनी मला जास्त अपॉर्च्युनिटी मला जास्त भेटतील। तुम्ही पाहू शकता, आपण विद्यार्थ्यांची आता मतं जाणून घेतली। विद्यार्थ्यांना काय वाटतं, अनेक विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की या पैशांमुळे आणि या स्टायपेंडमुळे, या इंटर्नशिपमुळे त्यांच्या स्किल्समध्ये वाढ होणार आहे, त्यांना पुढे जाऊन योग्यरित्या जॉबसाठी अप्लाय करता येणार आहे, चांगल्या मोठ्या कंपनीजमध्ये अप्लाय करता येणार आहे, असं या तरुणांचं मत आहे। साक्षी पाटील, लोकल 18, ठाणे।